तर तिथं पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या पक्षफुटीवरून सामनातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. काय म्हटलंय पाहूया. जे महाराष्ट्रात घडलं तेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत घडतंय. कथा पटकथा दिग्दर्शन तेच, फक्त पात्रांची नावं बदलली. बेईमान गद्दारांना बंडखोर म्हणण्याची नवी संस्कृती भाजप काळात सुरू. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होत असताना बाजूलाच भाजपचे लोक तृणमूल खासदार फोडण्याच्या उद्योगाला लागले होते. महाराष्ट्राची वॉशिंग मशीन उचलून पश्चिम बंगालमध्ये नेली. तिथं सर्व भ्रष्ट तृणमूलवाले मशीनमध्ये टाकले. कालपर्यंत याच तृणमूल काँग्रेसनं बंगालमध्ये लाट आणलेली होती. आता सर्व भ्रष्टाचारी त्यांच्या गटात गेले. मोदींच्या तपपूर्तीनं बेईमानांना दिलेली ही प्रतिष्ठा सन्मान असं म्हणत मोदी सरकारवर टीका करण्यात येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.